तर एका तासाभरात पोचतो की आपण. हो हो, एक तास चालतं. तर डॅडी गेलेत पेट्रोल भरायला. मामा इथं थांबले. काय सुट्टी? अरे गोळ्या आणलेत का बघते की. आणले? आणलेत. ओके. गोळी विसरून जमत नाही, काय करायचं. तेच सेल्फी स्टिक घेतली का? नाही घेतले. तू म्हणला होता की तुम्ही ती बॅग आहे का? हां हाय बरोबर, त्या बॅग वर बॅगेत टाकले ना. हो. ऐश्वर हां माझं स्वेटर डिकीट ठेव. डॅडी आले इकडे. चाल स्टॉप कर, तिथं गेल्यानंतर घेऊया. चार्जिंग नाही. चालतं. किती टक्के आहे चार्जिंग? चार्जिंग कमी आहे. स्टॉप अयो 18%च आहे. चार्जिंग. नाही पुढे काढू चला चला की. खरे ऐश्वर पुढं काढायची. उपवास चिप्स. ही सोड. फोटो तिथे दे. ही सोड. राधा गोपाल मंदिर. काय बाळ? माईक आणायचं विसरलोय आपण. चला. कृष्ण 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 हरे 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 राम जय कृष्ण कृष्णाय वासुदेवाय परमात्मने. हरे कृष्ण. तिथं बनवायला कोटी कोटी प्रणाम स्वीकार करा प्रभू. तशी बनवतो ती रोज बनवतो. बॅग बॅग. मला ते फोटो काढायचा. प्रसाद घ्या म्हणते. हरे कृष्ण. शिरा आहे का? उपवासच आहे ना. हरे कृष्ण. प्रसाद प्रसाद लिया. प्रसाद ठीक आहे. घ्या तुम्हाला. घ्या की. खरं सोंडी. आहेत माझ्या मी आणतो मी.
तुझी काय सांग तुझी ती आहे तुझी सगळी माझ्या ओळखीची आहे. तू माझ्या रूममध्ये यायचं राहायचं एक नातवाप्रमाणे मग तू राहायची काय साधना करायची खायचं जेवायचं धंदा नेटवायचं घालून भाजायचं. त्याला आवड आहे रोज म्हटलं तरी त्याची यायची तयारी लांब पडते ना पण खूप शिक म्हणजे 2 दिवस ह्या वयात शिकतो. आता हा चिखलाचा गोळा आहे त्याला आज तयार करूया बघा बिहारी आहे कसं तयार झालं आहे म्हणजे 17 राज्य फिरलं आहे 17 राज्य 17 राज्य वयात या भगवंताची कृपा भगवंताच्या मनात मी तयार केले म्हणा इतरांना तयार करायला हवं. ते आमचं काही नाही भगवंतानं निवडलेलं आहे ते त्याला निवडलेलं आहे भक्ती करायची केली मुलं तयार करा शो केली घरी. आज एकादशी असल्यामुळे आम्ही आलोय आरोड्यामध्ये आणि माझ्या मोबाईलला काही चार्जिंग जास्त नव्हतं त्यामुळे थोडंफारच शूट घ्यायला जमलंय मला. या अगोदरसुद्धा आरोड्यातला ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे पाहिला नसेल तर नक्की पहा. मंदिर तर एवढं छान आहे ना शब्दात मी वर्णन करू शकत नाही आणि त्याहूनही सुंदर म्हटलं तर श्री राधाकृष्ण साक्षात भगवंत प्रकट झालेत असं वाटतं. एवढी मन मोहून टाकणारी मूर्ती आहे ना पाहतच राहावं असं वाटतं. मन अगदी प्रसन्न होऊन जातं. सगळं एवढं सुंदर आणि छान आहे ना शब्दात असं मी वर्णन करू शकत नाही. सभोवतालचा परिसर खूप छान स्वच्छतासुद्धा तेवढीच आणि गोशाळासुद्धा आहे. पण आज काय मी एवढं फारसं शूटिंग घेतलेलं नाही आहे. कदाचित या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. वेळ झाला किती वाजले होता हां गाडी तिकडे लावली ना चला. भजन एवढं छान वाटत होतं ना मन रमलं होतं इतकं अजून बराच वेळ थांबू वाटत होतं आहे की नाही. पण घरी जायला पण वेळ होईल अण्णा पण घरी एकटेच आहेत त्यामुळे आता गेलं पाहिजे म्हणून निघालो. अजून सत्संग चालूच आहे. ऐश्वर कसं वाटलं मग तुला कसं वाटलं माइंड फ्रेश झालं अपडेट झालं. तिथं कार्यालय म्हणते का ते ऑफिस अच्छा तिकडं ऑफिस आहे चल चल